नाही, बरोबर आहे. जर त्यानं 100 कोटी काय आहे माहिती आहे की 5 जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे, आणि या 5 जणं मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं. हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील जवळचा कदाचित 100 कोटीचा वाटा असेल. प्रश्न हा नाही आहे की वाटा 100 कोटीचा आहे का 500 कोटीचा आहे. धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं, ज्या ठेक्यात घेतला, हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. मी कैद्यांबरोबर मागणी घेतली. स्वतः माझा भाचा 7 वर्ष जेलमध्ये निर्दोष सुटला. त्याला याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं. निर्दोष असताना त्याला फक्त 1 मिनिटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला 7 वर्ष विनाकारण तुरुंगात दिलं. हायकोर्टामध्ये केस चालली, कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं. मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे. या ठिकाणी करारगृहामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं, जे जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं, असं त्याचं म्हणणं आहे. पोळ्या तर अशा दिल्या जातात की जाड, रफ आणि त्याच्यावर अक्षरशः कणिक बाहेरून टाकलेली असते, अशा स्वरूपाच्या पोळ्या आहे. वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिलं जातं, डाळ दिसतच नाही. हा जो प्रकार आहे हा कारागृहाचा आहे.